जनता राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। महापालिकेच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त काउन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस महापालिकेचे उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी सचिन कांबळे, सतीश वैदकर, चिकू बिडला, शुभराज पवार, संदीप पारचा, विशाल ताक, बाबूमिया पटेल, सिद्धू तिमिगार, अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते। सोलापूर औद्योगिक प्रशिक्षण केंद्रास महात्मा बसवेश्वर महाराज असे नामकरण करण्यात आले आहे। सोलापूर शहरातील विजापूर रस्त्यावर असलेल्या ITIला महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यात आले आहे। ही माहिती सकल लिंगायत महासमितीचे राज्य समन्वयक डॉ. बसवराज बगले यांनी दिली। महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य व रोजगार विभागाच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना थोर समाज सुधारकांचे नाव देण्याचा निर्णय 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला होता। त्यानुसार सोलापूरच्या जिल्हास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लिंगायत समाज सुधारक जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचे नाव देण्यात आले। याबाबतचा शासन निर्णय 4 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाला आहे। त्या नामफलकाचे अनावरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते झाला। यामुळे जिल्ह्यातील बसवप्रेमी आणि लिंगायत समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे। महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ. बसवराज बगले आणि शिवा वीरशैव संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे आणि अन्य समाज बांधवांनी यानिमित्त ITIचे प्राचार्य भालचिम सर आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले। याचबरोबर शहरातील महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लिंगायत योद्धा वीर राणी कित्तूर चन्नम्मा असे नामकरण करण्यात आले आहे, तर मंद्रुप येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला शहीद अशोक कामठे यांचे नाव देण्यात आले आहे। अक्कलकोटच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला स्वामी समर्थ महाराजांचे नाव देण्यात आले आहे। मंगळवेढ्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत दामाजी यांचे नाव देण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. बसवराज बगले यांनी दिली। यानिमित्त महात्मा बसवेश्वर महाराजांची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आणि अधिकाऱ्यांचा महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ. बसवराज बगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। याप्रसंगी कार्यालयीन अधिकारी प्रदीप दराडे, प्रभारी अधीक्षक संतोष एकबोटे, गटनिर्देशिका स्वाती जगझाप, गटनिर्देशक गोलेकर, शंकरलिंग लोहार, रामदास कडतने, मेघा जनराव, रामचंद्र सुतार, प्रदीप हरणशिंगे, गुरुनाथ कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते। शिरवळ येथे शेतकरी बांधवांचा आमरण उपोषण सुरू। उजनीचे पाणी शिरवळ धरणात सोडण्यात यावे या एकमेव मागणीसाठी पाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित आमरण उपोषणास पंचक्रोशीतील सर्व गावातील शेतकरी बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। जोपर्यंत तलावात पाणी येणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। शिरवळ तलावात पाणी सोडल्यास आसपासच्या गावातील औज, कणबस, इंगळगी, जेऊर, बोरुळ, आलेगाव, हंद्राळ, करजगी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। गेल्या महिनाभरापासून पंचक्रोशीतील सर्व गावातील शेतकरी बांधव आपल्या ग्रामपंचायतीच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, पाणी पुरवठा कार्यालय, लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी निवेदन दिले। 2 वर्षांपासून तलाव पूर्णपणे कोरडा असून यावर्षीचा पावसाचाही पूर्ण हंगाम संपला असताना देखील एक थेंब पाणी तलावात नाही। येणाऱ्या काळात पाणी न सोडल्यास आगामी होणाऱ्या निवडणुकीत सर्व शेतकरी बांधवांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे। यावर लवकरच प्रशासनाने दखल घेऊन मार्ग काढून शिरवळ तलावात पाणी कसे येईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। यावेळी गावचे सरपंच शरणप्पा गोडनोरू, उपसरपंच बसवराज पाटील, पोलीस पाटील सावळेश्वर, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन काशीनाथ तद्देवाडी, नागनाथ रामपुरे, महादेव बिराजदार, गंगाधर बिराजदार, नागनाथ माळगे, चिदानंद बिराजदार, मलकारी बिराजदार आणि शिरवळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तब्येत डाऊन झाले, पोटात दुखते, डोकं दुखते, चक्कर आले आणि चालता येत नाही, उठता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे। त्या दुबदुबी प्रकल्पाला 28 वर्ष आम्ही संघर्ष करतो, पाणी द्या म्हणून। आम्हाला हे उपोषण करायची वेळ शासनाने आणली आहे। आम्हाला जोपर्यंत पाणी दुबदुबी प्रकल्पामध्ये येऊन पडत नाही तोपर्यंत हे संघर्ष असं चालू राहणार आहे आणि उपोषण बी चालू राहणार आहे। प्रशासनाने तुम्हाला काय आश्वासन दिले? अजून प्रशासन सर सध्या इथं माझ्याजवळ तर आलेलं नाही। काही नेते मंडळी तालुक्यातले येऊन गेलेत का? जिल्ह्यातले म्हणजे काल आले होते
म्हणजे तेवढं आश्वासन त्यांनी त्यांच्या पद्धतीने बोलले. काल कोण आले होते? काल आपलं मल्लिकार्जुन पाटील आले होते हां. जिल्हा परिषद सदस्य. त्यांनी बी सांगितले, त्यांनी बी त्याचे प्रयत्न केले. हिंगळगावचे सर्व कोटे सगळे आपले सगळे म्हणजे त्यांनी बी प्रयत्न केले. लोक इथं आले होते. आता हे आपले जवळगीचे आले, कणबसचे आले, अशी जेऊरचे लोक बी आले. सगळे म्हणजे ग्रामस्थ सगळे सरपंच लोक, उपसरपंच सगळे चेअरमन वगैरे सगळे आलेत. आणि म्हणून आज त्याच मार्गाने या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. सरकार लवकरच त्या बाबतीमध्ये योग्य ती दखल घेतील. गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आहे. दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या दोन तालुक्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे गेल्या अनेक वर्षापासून. देवकती साहेब आमदार होते, शिवदारे अण्णा आमदार होते, तेव्हापासून आजपर्यंत हा सातत्याने संघर्ष सुरू आहे. खरं तर या भागाला पाणी मिळावं म्हणून ज्या पद्धतीनं प्रयत्न झालेत त्या पद्धतीनं सरकारची मानसिकता दिसत नाही. सातत्यानं आपल्याला भांडावं लागतं. आपण उजनी इथून जवळपास 250 किलोमीटरवर आहे. उजनी 150 किलोमीटरवर आणि 150 किलोमीटरचं वरून पाणी येत असताना वर जे 150 किलोमीटरमध्ये आहेत ती मंडळी सातत्यानं आपलं पाणी रोखण्याचा प्रयत्न करतात, आपलं पाणी घेण्याचा प्रयत्न करतात. खाली गेलं नाही तर हरकत नाही, पण त्यांना पाणी मिळालं पाहिजे. त्यांची जमिनी चिबड लागली तरी हरकत नाही, पण त्यांना बारमाही पाणी पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका घेतात. जाणारं पाणी अडवतात. हे कुठंतरी सरकारने थांबवलं पाहिजे आणि शेवटच्या माणसाला पाणी दिलं पाहिजे ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे. ते होताना दिसत नाहीये. सीना नदीला पाणी सोडा म्हणलं तर काही वेळेवर सोडत नाही. ते सीना नदी कोरडी झालेली असते. सगळ्यांनी पिकं लावलेली असतात, ऊस लावलेले असतात, ज्वारी असेल, हरभरा असेल, गहू असेल, ह्या सगळं पिकं वाळून गेल्यानंतर सुद्धा त्यांना जाग येत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आपण पाहिलेली आहे. भाजप नेते दिलीप कांबळे यांचे सोलापूर जनतेस आवाहन. विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी ही आपला जाहीरनामा तयार करत आहे. अंमलबजावणी आराखडा तयार करताना राज्याच्या विकासासाठी भाजपने जनतेतून सूचना स्वरूपात मागवल्या असून त्या पाठवाव्यात असे आवाहन भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे यांनी सोलापुरात केले. येत्या 5 दिवसात नागरिकांनी आपल्या सूचना शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांमार्फत पाठवाव्यात असेही ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने केंद्रात आणि राज्यात अंमलबजावणीच्या आघाडीवर उल्लेखनीय यश मिळवले आहे. परंपरागत जाहीरनाम्यात केवळ आश्वासने असतात. संकल्पपत्र ही पुढची पायरी होती. आता सत्तेवर पुन्हा येण्याच्या आत्मविश्वासातून आम्ही आमच्या संकल्पनातून कशा प्रकारे अंमलात आणायचा आराखडा तयार करत आहोत, असेही कांबळे यांनी सांगितले. भाजपने 2024च्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 30 सदस्यांची एक जाहीरनामा समिती नियुक्त केली असून सुधीर मुनगंटीवार यांच्या व्यतिरिक्त या समितीत डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, उज्ज्वल निकम, डॉ. भारती पवार, सुभाष देशमुख, माधवी नाईक, दिलीप कांबळे, खासदार धनंजय महाडिक, संभाजी निलंगेकर, धनंजय मंगरुळे, केशव उपाध्ये, अनिल सोले, नरेंद्र पवार यांचा समावेश आहे. सूचना पाठवण्यासाठी पक्षाने आपल्या वेबसाईटवर एक स्वतंत्र विभाग तयार केला आहे. मतदारांनी ईमेल अथवा पत्र पाठवून आपल्या ठोस सूचना पाठवाव्यात असे आवाहन पक्षाने केले आहे. सोलापुरात ट्रॅफिक पोलिसांवरती ब्लेडने हल्ला, तिघांवरती गुन्हा दाखल. ट्रिपल सीट जाताना ट्रॅफिक पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता उलट त्याच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून ब्लेडने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी तिघांवर शासकीय कामात अडथळा आणण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल बालाजी लक्ष्मण भंडारवाडा, नेमणूक शहर वाहतूक शाखा उत्तर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष संजय कांबळे वय 39, मल्हारी सतीश काळे वय 27, जय मल्हार चौक बुधवारपेठ आणि रोहित परमेश्वर कांबळे वय 29 राहणार जय मल्हार चौक सोलापूर या तिघांविरुद्ध जनरल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादी हे वाहतूक नियमनाचे सरकारी कर्तव्य पार पाडत असताना यातील आरोपीत हे त्यांच्याकडील मोटरसायकल क्रमांक MH13EL 9522 वरून ट्रिपल सीट मार्केट यार्ड येथील गर्दीत पुणे रोडकडे जात असताना त्यांना थांबण्याचा इशारा केला असता दिलेल्या आदेशाचे उल्लंघन का करत नाही अशी विचारणा केली. पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे पालन का करत नाही अशी विचारणा केली तेव्हा ते लोक मला अरेरावी करत फिर्यादीच्या अंगावर धावून येऊन फिर्यादीच्या वर्दीची शर्टची कॉलर पकडून तुला बघून घेतो असे म्हणून यातील संतोष कांबळे याने दारूच्या नशेत खिशातील ब्लेड काढून स्वतःहून त्याच्या डाव्या हातावर ब्लेडने वार करून स्वतः जखमी होऊन
करत असलेल्या सरकारी कर्तव्यात अडथळा आणला. पुढील तपास फौजदार डेरे हे करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यानुसार सोलापुरात विधानसभा इच्छुकांचा मेळावा. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आता मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी रणशिंग फुंकले असून ते राज्यभरात आपले उमेदवार उभे करणार असल्याचे समोर आले आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचा मेळावा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी आपला कार्य अहवाल, बायोडाटा, समाजकार्य, सर्वसामान्य वंचित घटकाविषयी केलेले कार्य, आरक्षण आंदोलनातील योगदान, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमी आदींची माहिती घेऊन सोलापुरात मेळाव्यासाठी यावे. 11 विधानसभा मतदारसंघातील सर्वधर्मीय, सर्व जातीच्या उमेदवारांसाठी मेळावा आयोजित केला आहे. स्थळ राजर्षी शाहू महाराज सभागृह, छत्रपती शिवाजी प्रशाला, प्रभात थिएटर समोर, सोलापूर. वार शनिवार, दिनांक 19 ऑक्टोबर 2024. वेळ सकाळी 11 वाजता. सोलापूर ते विजापूर शहराला जोडण्याकरता उभारण्यात आलेल्या टाकळी ते कुरघोट रस्त्यावर सर्वाधिक ओव्हरलोड वाहनांची वाहतूक होत असून या ओव्हरलोड ट्रक व कंटेनरचा वाहतुकीला अद्याप कोणीही प्रतिबंध घातलेला दिसत नाही. ओव्हरलोड वाहनांमुळे कुरघोट ते टाकळी रस्त्यांची वाट लागली असून कुरघोट गावातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. सोलापूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या माळकवठे, औज, कुरघोट, मंद्रुप रस्त्यावर कुरघोट गावातच मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावर अनेक वाहने शहरांना जोडण्याकरता उभारण्यात आलेल्या महामार्गावर सर्वाधिक ओव्हरलोड वाहनांचीच वाहतूक होत असून या ओव्हरलोड ट्रक आणि कंटेनरच्या वाहतुकीला कोणीही प्रतिबंध घातलेला नाही. शिवाय रस्त्याचीही पुरती वाट लागत आहे. ट्रक, कंटेनर, ट्रॅक्टर ही मालवाहू वाहने आहेत. या वाहनात किती टन माल वाहून न्यायचा याचे प्रमाण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने ठरवून दिले आहे. महामार्गावर जड वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनात प्रमाणापेक्षा जास्तच माल भरलेला दिसतो. अतिजड वाहने चालवताना चालकांचे कधी नियंत्रण सुटणार याचा नेम नाही. शिवाय ही वाहने चालवणारे चालक आपली दिशा सोडत नसतात. समोरून येणाऱ्या वाहन चालकालाच आपले वाहन रस्त्याच्या बाजूला न्यावे लागते. परिणामी अपघात घडतात. रस्ते कितीही मजबूत तयार केले असले तरी ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्याची वाट लागणे निश्चितच असते. ओव्हरलोड वाहने रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत ठरत असली तरी रस्त्यावरील खड्ड्यांचा इतर वाहनांनाच अधिक त्रास होतो. त्यामुळे आपल्या मार्गाने गाडी चालवत असतानाही अनेकदा वाहन अपघात घडत असतात. ओव्हरलोड वाहनांची उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोषी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली तर ओव्हरलोड वाहतूक थांबू शकते. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकार सुरू आहेत. परिणामी ओव्हरलोड वाहनांची ये जा मोकाट सुरू असून मंद्रुप परिसरातील रस्त्यांचे मात्र हाल झाले आहेत. रस्ते उखडून मोठाले खड्डे पडले आहेत. याच रस्त्यांवरून आता वाहतूक करावी लागत आहे. वाहन चालकांना चांगलीच कसरत होत आहे. कित्येकदा खराब रस्त्यांमुळे अपघातही घडत आहेत. हा प्रकार गांभीर्याने घेत ओव्हरलोड वाहनांसाठी विशेष मोहीम राबवून यावर प्रतिबंध घालणे गरजेचे आहे. तेव्हाच रस्त्यांचे हाल आणि अपघात होणार नाहीत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली. 2019ला मी खडकवासला मतदारसंघाची मागणी केली होती. मी तिकडे काम करत होते. आता महायुती म्हणून आम्ही ज्येष्ठ पदाधिकारी अजितदादांकडे खडकवासल्याची मागणी केली आहे. पण महायुती म्हणून तो भाजपकडे आहे. आम्ही महायुती धर्म पाळू आणि काम करू, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. बाहेरून आलेल्या लोकांना पक्षाचे ध्येय धोरणे माहीत नसतात. अगोदर पक्षाची ध्येय धोरणे समजून घ्यावी लागतात. त्यानंतर त्याबद्दल जास्त न बोललेलं बरं. आपल्याला दिलेलं पद समाज आणि पक्ष याच्यासाठी करावं. ज्यांना आयोगाचा कार्यकाल माहिती नाही त्यांनी बोलू नये. विरोध कधी चांगले बोलत नाहीत, ते नेहमी टीका करतात. मी माझं काम करत आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. मी बचत गटापासून संघटनेचे काम करत आहे. महाराष्ट्राचे संघटना सांभाळली आहे. मला महाराष्ट्राचे कामं करण्यात आले. महिला आयोगाचं पद हे संविधानिक पद आहे. पक्षाला सगळं माहिती होतं. मी लोकांच्या प्रश्नांसाठी काम करते, महिलांच्या प्रश्नासाठी काम करतेय, असं चाकणकर म्हणाल्या. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव इथल्या आमले प्रशालेत झालेल्या बोगस लिपिक भरतीची चौकशी करण्याची मागणी डोणगाव येथील रहिवासी सारिका वाघमारे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप
यांच्याकडे केली आहे. या प्रशालेमध्ये शिक्षक आणि लिपिक भरतीची जाहिरात निघाली होती. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशालेत 50% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे महिला घेण्याचे धोरण ठरले असल्यामुळे सारिका वाघमारे यांनी मोठ्या अपेक्षेने लिपिक या पदासाठी अर्ज केला. त्यांना मुलाखतीलाही बोलवण्यात आले, परंतु ती मुलाखत नावाला होती. संबंधित लिपिक पदासाठी मोठी आर्थिक देवाणघेवाण करून ते पद भरण्यात आल्याचा वाघमारे यांना संशय आला. त्यामुळे या पदभरती प्रक्रियेची आणि संबंधित संस्थेचे उपाध्यक्ष यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केल्याचे वाघमारे यांनी सांगितले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सोलापूर तुळजापूर मार्गावरून लाखो भाविक अनवाणी पायी चालत तुळजापूरच्या दिशेने मुखी आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो भवानी माते की जयचा जयघोष करत रवाना होत असतात. दरम्यान गेल्या 25 वर्षांपासून इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे संस्थापक लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने सोलापूर तुळजापूर मार्गावरील गणपती घाट येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. यंदाच्या वर्षी दिवसभर ऊन आणि रात्री पावसाचे वातावरण असल्याने भक्तांची गैरसोय होऊ नये या हेतूने लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड, मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भक्तांना छत्री, नॅपकिन आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शारदीय नवरात्र महोत्सवात इच्छा भगवंताची मित्र परिवार नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्तीदेवीची जागर मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साही वातावरणात साजरे होत असते. गेल्या 25 वर्षांपासून तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भक्तांसाठी अखंड सेवा आस्थागायत सुरू असल्याचे मंडळाचे सर्वेसर्वा मार्गदर्शक लक्ष्मण मामा जाधव यांनी सांगितले. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील देवी भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून भक्तांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने इच्छा भगवंताची मित्र परिवाराने यंदाच्या वर्षी अभिनव उपक्रम राबवले असल्याचे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सांगितले. यावेळी लक्ष्मण मामा जाधव यांच्या उपस्थितीत देवी भक्तांना छत्री, नॅपकिन आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संतोष पवार, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, महेश निकंबे, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, महिला शहराध्यक्ष संगीता जोगदनकर, युवती अध्यक्ष किरण माशळकर, शिवाजी गायकवाड, अंबादास जाधव, लक्ष्मी पवार, सत्तार सय्यद, सतीश लोंढे, संतोष गायकवाड, शरद शिंदे, शिवाजी जाधव, दीपक नंदुरकर, राहुल जाधव, माणिक कांबळे, प्रकाश जाधव, हुलगप्पा शासन, अमन शिंगे, श्रेयस उकरांडे, दर्शन बिराजदार, सुजल कटारे आदींसह इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः सोलापूर शहर जिल्ह्यातील भाविक हे लाखो जण पायी चालत देवी मातेच्या दर्शनासाठी जात असतात. त्या भक्तांचं काहीतरी मंडळाच्या माध्यमातून सेवा करावं हा मानस मनात ठेवून आमचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माझे पिताश्री लक्ष्मण मामा जाधव, आमच्या मंडळाचे मार्गदर्शक नगरसेवक नागेशांना गायकवाड, अनिल दादा जाधव, शिवामामा गायकवाड, अंबादास भाऊ गायकवाड आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या माध्यमातून गेली 25 वर्ष झालं या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करण्यात येत आहे. करत आहेत त्यासाठी राष्ट्रवादीचे आमचे सहकारी किसन जाधव, नगरसेवक नागेशांना गायकवाड, अनिल दादा त्याचबरोबर या सर्व त्यांचे सहकारी त्यामध्ये सक्रिय असतात. यंदाच्या वर्षी या कॉलमधून भक्तांसाठी छत्री, त्याचबरोबर नॅपकिन आणि लाडू आणि चिवडा अशा प्रसादाचं वाटप त्या माझ्यासोबत असलेले आमचे चौधरी, त्याचबरोबर आमचे पक्षाचे नेते निकम यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा 2024चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून या अंतर्गत दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यास कर्नाटक राज्याची सीमा लगत असल्याने 17 ऑक्टोबर 2024 रोजी सोलापूर येथे राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्याच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक राज्यातील विजयपुरा जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त डॉक्टर संगनगौडा हुसळी, कलबुर्गी जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हनुमंतराव वज्रमुठी, उपाधीक्षक दोडाप्पा हेबळे तसेच सोलापूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपाधीक्षक SR पाटील, निरीक्षक JN पाटील, AV घाटगे, पंकज कुंभार, SG भवड, RM चौरे, BS बामणे, राकेश पवार, दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे, धनाजी पोवार, RK निंबाळकर, PR पडवळ, MK सूर्यवंशी, श्रद्धा गडते, दत्तात्रय पाटील, बापू चव्हाण, बाळू नेवसे, सौरभ भोसले, रवींद्र भूमकर, शिवकुमार कांबळे, अमित नांगरे, MU वाघ, SS गुठे, लक्ष्मण भागोजी आणि इतर कर्मचारी यांची सोलापूर नियोजन भवन सभागृहात आंतरराज्य समन्वय बैठक पार पडली. सदर बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने सर्व अधिकारी कर्मचारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून सोलापूर जिल्ह्यास कर्नाटक राज्याची सीमा लगत असल्याने निवडणूक कालावधीमध्ये कर्नाटक राज्यातून कोणत्याही प्रकारे अवैध दारूची वाहतूक, विक्री, निर्मिती होणार नाही याबाबत प्रतिबंध करण्याकरता दोन्ही राज्यातील उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी परस्परात समन्वय ठेवून दोन्ही राज्यात सीमावर्ती भागातील चेकपोस्टद्वारे आंतरराज्य माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची अत्यंत सूक्ष्मपणे तपासणी करावी, कसून चौकशी करून एकाही वाहनातून अवैध दारू तस्करी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सीमावर्ती भागात दोन राज्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागांनी अवैध दारू तस्करी करणाऱ्याच्या माहितीचे संकलन करून परस्परांना द्यावी. सीमावर्ती भागात सामूहिक मोहिमा राबवणे, अवैध दारू साठवणूक ठिकाणी तसेच हातभट्टी ठिकाणांची गोपनीय माहिती काढून त्यावर कारवाई करणे, सीमेवरील दारू दुकानांच्या दारू विक्री व्यवहारांवर कठोर नियंत्रण ठेवणे अशा सूचना विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी दिल्या. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी अवैध मद्य विक्री वाहतुकीविरोधात कर्नाटक राज्याच्या सीमेवर सीमा तपासणी नाका उभारण्यात येणार असून अवैध मद्य विक्री वाहतुकीविरोधात विविध पथके नियुक्त केली आहेत. सदर पथके दिवसा तसेच रात्री देखील कार्यरत आहेत. अवैध मद्य विक्री, अवैध धंदे, वाहतुकीविरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 या क्रमांकावर अथवा व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 या नंबरवर कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे भाग्यश्री जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी सांगून अवैध मद्याबाबतची माहिती कळवण्याचे आवाहन केले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या 20 नोव्हेंबर 2024ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर लगेचच 3 दिवसांनी 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्व राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची शेवटच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजच महाविकास आघाडीचा फॉर्म्युला फिक्स होणार असल्याचं बोललं जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जागा वाटपाचे सूत्र आखले जात आहे. त्यातच आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आज ठरणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या महाविकास आघाडीची मुंबईत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.